नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, चूक निलेशचंद्र यांची नाही आहे. कारण त्यांचं बरोबर आहे. त्यांना गांधी कसे आवडणार, कसे पसंत पडणार? जातीपातीच्या भिंती तोडणारे, जातीपातीच्या भिंतींना आव्हान देणारे आणि उद्ध्वस्त करू इच्छिणारे, भंगी हा पवित्र धर्म मानणारे आणि स्वतः भंगी हा पवित्र धर्म आचरणारे, जीवनभर आचरणात आणणारे, श्रमाला प्रतिष्ठा देणारे आणि स्वतः आयुष्यभर श्रमनिष्ठ जीवन जगणारे, माणुसकीच्या मानवतेच्या धर्माची शिकवण देणारे आणि स्वतः जीवनभर ही शिकवण आचरणात आणणारे, जगाला भुरळ पडणारे गांधी, जग ज्यांच्या प्रेमात पडलं असे गांधी, हे निलेशचंद्र यांना कसे समजणार? जातीपातीच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करू इच्छिणारे गांधी, विषमता नष्ट करू इच्छिणारे गांधी, भारतातल्या सामाजिक व्यवस्थेला, आर्थिक विषमतेला आव्हान देणारे गांधी, ह्याचं समूळ उच्चाटन व्हावं म्हणून समोर कार्यक्रम देणारे आणि त्या अनुरूप काम करणारे गांधी, रचनात्मक काम उभं करणारे, सेवाकार्य उभारणारे, सेवाकार्य करणारे गांधी निलेशचंद्र यांना कसे कळणार? त्यामुळे चूक ही निलेशचंद्र यांची नाही आहे. चूक आपली सर्वांचीच आहे. की आम्ही गांधीला समजू शकलो नाही आहे. आम्हाला गांधी का कळले नाहीत? तर आम्ही गांधी समजून घेतले नाहीत, आम्ही कळून घेतले नाहीत. त्यामुळे हे एक आकर्षण असतं. नथुरामसारख्या भडक विचारांचं, नथुरामसारख्या माथेपुरूच्या वृत्तीच्या विचारांचं, निलेशचंद्र याच्यासारख्या एका आक्रस्थळ व्यक्तिमत्वाला, अकरा विक्राळ व्यक्तिमत्वाला आकर्षण का नसावं? जगात लोकांना शांतीवर प्रेम करणारे किती लोक आढळतात? हे दुर्दैव आहे. मुळामध्ये आम्हाला अशांतीचं, हिंसेचं आकर्षण आहे. हे दुर्दैव आहे. आज जगामध्ये कोणत्या विचाराचा गजर आहे? जगात युद्धजन्य परिस्थिती उभी राहिली. जगात युद्ध दोन राष्ट्रांमध्ये झालं, अशांती पसरली, हिंसेचा उद्रेक झाला की जगाला लगेच गांधी आठवतात. गांधीचं स्मरण होतं. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गांधीजींच्या 2 ऑक्टोबर हा दिवस तिथे जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. एवढ्या शेकडो देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत, गांधीजींच्या प्रतिमा आहेत, गांधीजींच्या नावाने टपाल तिकीट आहेत, गांधीजींच्या नावाने विद्यालय आहेत, गांधीजींच्या नावाने इस्पितळं आहेत, गांधीजींच्या नावाने रस्ते आहेत. हे सगळं का होतंय? ह्या लोकांना गांधी नावाच्या माणसाचं, व्यक्तीचं आकर्षण का आहे? याचं कारणच एक आहे की गांधींनी विचार दिलेला आहे, तो जगण्याचा विचार दिलेला आहे. अर्थपूर्ण जीवन जगण्याचा विचार गांधींनी दिलेला आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा विचार, सन्मानाने जगण्याचा विचार, प्रतिष्ठित जीवन जगण्याचा विचार, श्रमनिष्ठ जीवन जगण्याचा विचार, समानतेचा विचार, समरसतेचा विचार, श्रमाचा विचार हा आम्हाला गांधींनी दिलेला आहे. स्वावलंबन हे आम्हाला गांधींनी शिकवलेलं आहे. स्वावलंबनाचा विचार, देशभक्तीचा विचार, खादीचा विचार, सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार, तळातल्या माणसाचे विचार, गरीबातल्या गरीब माणसाचा विचार, हा आम्हाला विचार गांधींनी दिलेला आहे. हा विचार करायला आम्हाला गांधींनी शिकवलेला आहे. त्यामुळेच देश, आपला भारत देश स्वतंत्र होत असताना अनेक देशांनी, छोट्या मोठ्या देशांनी या देशापासून, आपल्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेतली. अनेक स्वातंत्र्य योद्धे हे गांधीजींना त्या काळात प्रेरणास्थानी मानत होते. मग व्हिएतनाम असू दे, इटली असू दे, कोणताही देश, छोटा मोठा देश असू दे, जो त्या काळात इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये होता, इंग्रजी सत्तेखाली जो चिरडला गेला होता, तो देश स्वतःचा स्वातंत्र्य लढा लढताना गांधीजींना प्रेरणास्थानी ठेवूनच लढत होता.
हे असं का होतं सगळं? गांधीजींना एवढं महत्त्व देण्याचं कारण काय? तर आपले जी माणसं ही भारत सोडून जग फिरायला गेली, मोठी थोर व्यक्तिमत्व आपण म्हणू, मग चिंतक त्या तत्वव्यक्ती असतील, लेखक असतील, शास्त्रज्ञ असतील, विचारवंत असतील, ते जेव्हा देश सोडून जेव्हा जगात फिरायला गेले, जगभर फिरायला गेले, त्यांनी उघड्या डोळ्यांनी जेव्हा जग बघितलं तेव्हा त्यांना गांधीजींचं महत्त्व कळलं, लक्षात आलं. व तेव्हा त्यांना गांधी व्यक्ती काय आहे ते कळलं. आणि तेव्हा त्यांनी भारतातून या मंडळींनी सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्या देशात आपल्या मातृभूमीमध्ये गांधी कळले नाही, तो जग बाहेर गेल्यानंतर गांधी कळले. याचं कारणच असं आहे की हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्याला हिमालयाची उंची कळत नाही. ह्या उलट हिमालयाच्या शेकडो कोस दूर असणारा जो असेल त्याला हिमालयाची उंची कळते, हिमालयाचं शिखर कळत असतं. त्यामुळे हे आमचं दुर्दैव आहे, हे आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या माणसांना समजू शकलो नाही, आमच्या माणसाला आम्ही कळून घेतलं नाही, समजून घेतलं नाही. त्यांची चुकीची बाजू जी चुकीची बाजू आम्हाला जे सांगितलं जातं आहे आम्हाला विकृत व्यक्तिमत्वाकडून, विकृत माणसांकडून, समाजातल्या काही विकृत घटकांकडून ज्या चुकीच्या बाजू मुद्दामून सांगितल्या जातात त्यावर आम्ही विश्वास ठेवला. त्या निखालस खोट्या आहेत हे आम्ही तपासून पाहिलं नाही. कधी याचा आम्ही सोक्षमोक्ष लावला नाही, कधी अभ्यास केला नाही, बाजू तपासून पाहिली नाही. आम्ही त्यांच्या अज्ञानावर, त्यांच्या अपप्रचारावर आम्ही विश्वास ठेवला आंधळेपणाने. ही आमची चूक आहे. परंतु ही चूक कबूल करण्याचं सामर्थ्य हेही असू शकतं माणसामध्ये, पण तसा निर्मळ अंतःकरणाचा आणि मोठ्या मनाचा, उमद्या मनाचं ते व्यक्तिमत्व लागतं, तो मनुष्य लागतो. आणि तसे काही जण असतात, त्यांनी मान्य केलं हे की आम्हाला गांधी कळले नाही. परंतु आम्ही जेव्हा सगळं जाणून घेतलं, त्या काळची परिस्थिती, त्या काळचे सर्व मुद्दे, त्या काळाचे सगळे प्रश्न, त्या काळाचं सगळं वातावरण, त्या काळच्या समस्या, सामाजिक समस्या, राजकीय समस्या, हे जेव्हा याच्या सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा आम्हाला कळलं की ह्या सगळ्यांना त्या काळात एक मनुष्य सामोरं जात होता, निर्भयपणाने आणि निधड्या छातीने सामोरं जात होता, तो म्हणजे गांधी. आणि त्यामुळेच इंग्रज सरकार गांधींना एवढं घाबरून होतं की चर्चिलने असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे. चर्चिलने दक्षिण आफ्रिकेचा व्हाईसरॉय त्या काळचा होता, त्याला चर्चिल म्हणाला की ह्या माणसाला जिवंत का सोडलीस, ही मोठी तू चूक केलीस. जनरल स्मर्ट याला चर्चिल असं म्हणाला की आफ्रिकेत तुझ्या तावडीमध्ये, तुझ्या तुरुंगात हा गांधी होता, त्याला ठार मारली का नाहीस तू? जर मारली असतीस तर अजून 50-100 वर्ष आपण भारतावर राज्य करू शकलो असतो. एवढी दहशत या गांधी या नावामध्ये त्या काळात होती. अर्थात ही दहशत शक्तीची नव्हती, शक्ती होती पण प्रेमाची शक्ती होती, नैतिक शक्ती होती, चारित्र्याची ताकद होती. ही ताकद हिंसेची ताकद नव्हती, ही दहशत हिंसेची नव्हती, ही प्रेमाची होती. ही दहशत नैतिक ताकदीची होती, नैतिकतेची होती, चारित्र्याची होती, व्यक्तित्वाच्या उंचीची होती. त्यामुळे त्या काळातल्या आपल्या सगळ्या काळाचा विचार करावा लागेल. इथून जेव्हा गांधीजी गोलमेज परिषदेत जाणार होते तेव्हा तिथे स्पष्टपणे त्या राजाने गांधीजीने भेटायला नकार दिला होता. आणि चर्चिलने असं त्यांना सांगितलं होतं, विनंती केली होती की राजे तुम्ही यांना भेटू नका. या भारतातला एक नग्न फकीर आपल्याकडे येतो, आपलं याच्यावर राज्य आपण करतोय आणि आपलं अखंड जगावर अर्ध्याहून अधिक जगावर आपलं राज्य आहे. आणि अशा एका राजसत्तेचा राजा एका परतंत्र देशातल्या एका फकीराला भेटणार ही गोष्ट कमीपणाची आहे आपल्यासाठी. त्यामुळे गांधींना भेटू नका. परंतु भारतातून एक व्हाईसरॉयने एका पत्र लिहिलं त्या राजाला, आणि राजाला पत्र लिहिलं, ते सांगितलं की तुम्ही ज्या माणसाची संभावना करताय, ज्या माणसाला तुच्छ लेखताय, तो मनुष्य एवढा सामान्य नाही आहे, साधा नाही आहे.
त्या माणसाला भारतामध्ये एवढं सामान्य माणसाचं एवढं प्रेम त्याच्यावर आहे की तुम्ही जर भेटला नाही तर पुढची 50-100 वर्ष आपण ह्या देशावर राज्य करणार आहोत, तीही करणार नाही. हा देश तत्काळ आपला स्वतंत्र करून द्यावा लागेल. त्यामुळे सामान्य माणसं रोज तुमच्यावर येईल आणि उठाव होईल. त्यामुळे ह्या माणसाला भेटणं टाळू नका. आणि राजे मग तिथले जे राजे होते ते गांधीजींना भेटले. चर्चिलचं म्हणणं ते नाकारलं, साफ नकार दिला. त्यांची चर्चिलची विनंती फेटाळली आणि गांधीजींना त्यांनी भेट दिली. त्यामुळे गांधी व्यक्तिमत्व काय आहे हे कसं निलेशचंद्र ह्या असल्या माणसाला, फुटकळ माणसाला कसं कळणार. आणि निलेशचंद्र ह्याला मुनी म्हणणं योग्यच नाही, जैन म्हणणं योग्यच नाही. कारण जैन धर्माची पवित्र शिकवणी फार चांगली आहे, अहिंसेची आहे, प्रेमाची आहे, करुणेची आहे, दयेची आहे. आणि ही अहिंसा आहे का मग? जे निलेशचंद्रचं रूप जर बघितलं कायम, 11 विकळा, कशी बडबड, राग, क्रोध, वायफळ बडबड, तिरस्कार, नफरत, अशी जैन धर्माची शिकवण आहे का? जो धर्म साधं जीवजंतूही पोटात जाऊ नयेत हवेसोबत, श्वासासोबत म्हणून तोंडाला पट्टी बांधतो, अशा धर्माची शिकवणी असेल का? कुणा तिरस्कार करा, कुणावर राग व्यक्त करा, सतत मोठ्या आवाजात आवेशयुक्त बोला, बडबड वायफळ बडबड करा, रागाने तुमची नजरच अशी रागाची असते, तिरस्कारयुक्त नजर तुमची ठेवा, अशी शिकवण असेल का? नाही आहे. जैन धर्माची अशी बिलकुल शिकवण नाही आहे. त्यामुळे एवढं सगळं करूनही, वैराग्य धारण करूनही, ते कपडे जे मुनिवेश म्हणजे धारण करूनही फक्त वेश धारण केलेले आहे, मुनी पण आलेलं नाही आहे. कारण मुनी हे तपस्वी असतात, साधक असतात, चिंतनशील अभ्यासू असतात, ज्ञानी असतात. त्यांच्याकडे काही नाही. एवढं करून त्यामुळे ह्या निलेशचंद्र याची पाठी कोरी आहे, याची पाठी कोरी आहे. त्यामुळे त्याला दोष देण्यात अर्थ नाही. ज्याची पाठीच कोरी आहे त्याच्या डोक्यात प्रकाश कसा पडेल? परंतु तरी आपण गांधीजींचे अनुयायी असल्यामुळे सबको सन्मती दे भगवान, निलेशचंद्र यांनाही सद्बुद्धी होवो आणि त्यांचे हृदयपरिवर्तन एक दिवस होईल. आणि त्यांची जी कोरी पाठी आहे ती कोरी राहणार नाही. त्यांच्या प्रगल्भता परिपक्वता येऊ आणि येईल अशी आपण आशा धरायला आशा बाळगायला हरकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.